सीएम साहेबांवर बरोबर प्रवास करायचा, त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास तसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं, मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्या पुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार. आम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की नक्की काय झालं. मला माहितीये तुम्ही सगळे माझ्या पत्रकार परिषद सगळे थांबलेले आहेत, ते पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे काय माझ्या मनातलं आहे आणि जी काय माहिती आहे मी तिथं तुम्हाला सगळ्यांना देईन. परंतु दादा, तुम्हालाही वाटतं का अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो केवळ अपघात नाही तर घातपात आहे? मी तुम्हाला सांगितलं ना, पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेईल तेव्हा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. कुटुंबाचं नेमकं काय म्हणणं आहे? तुम्ही काही गोष्टी जाणून घेतल्या, कुटुंबाची परिस्थिती काय, आईची तब्येत बरी नाही? त्यांच्या पिंकी मालींच्या आईंशी आम्ही आता बोललो. एक मुलगी, त्यातून मुलाचं आणि आई वडिलांचं नात एवढं जवळचं असतं की मला पण माहिती, मी पण एक मुलगा आहे. हे दुःख काय एवढं सहजासहज मनातनं जाणार नाहीये. आणि आता आम्हीच सगळे एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार. त्याच्यामुळे मी त्यांच्याशी बोललो. ते आज इथं घरी आलेत, पण त्यांची तब्येत अजून व्यवस्थित नाहीये. त्याच्यामुळे उद्या मी एका डॉक्टरांशी बोललोय, त्यांना उद्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करतील आणि तिथं तशी त्यांची तपास होईल आणि त्यांची काळजी घेतली अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात चर्चा घडून येण्याच्या संदर्भात या सगळ्या भेटीगाठी होत आहेत. विधान भवनाचं कामकाज सुरू आहे, तिसरा आठवडा आलेला आहे, तरी अजित पवार यांच्या मृत्यूच्या संदर्भात चर्चा जी आहे बघा, त्याच्याबद्दल मी तर काय बोलू नाही शकत. सगळ्यांचा अधिकार असतो रोहित दादा, जे त्यांच्या मनात आहे त्यांची जशी माहिती काढतात ते काढतायत. आणि सगळेच महाराष्ट्रातले कार्यकर्ते असतील, दादांचे प्रिय प्रेमी लोक असतील, सगळ्यांनाच माहिती पाहिजे की काय झालंय. त्यातल्या त्यात मला माहितीये, जर दादा असले असते तर त्यांनी सगळ्याच तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवला असता, जसं की आधीच्या काळात त्यांनी ठेवलाय. आणि आता पुढे जेव्हा नवीन अहवाल येईल त्याच्यातनं आपल्याला जी माहिती मिळेल त्याच्यातनं बघू काय आपल्याला माहिती मिळते. पण विकेसिंगने जबाबात सांगितलंय की खरं तर सुमित कपूर जो पायलट आहे त्याचा सगळा खरं तर चुकी आहे म्हणून त्यांनी त्याची चुकी असल्याचं सांगितलंय सगळ्या जबाब. मला वाटतंय की ढकलत आहे ही गोष्ट. जोपर्यंत तपास यंत्रणा आपल्याला सगळी कायदेशीर माहिती देत नाही तोपर्यंत ह्याच्याबद्दल मी काहीच बोलू नाही शकत. कारण आपल्याला ब्लॅक बॉक्स मध्ये काय झालं ते माहिती पाहिजे, फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये काय माहिती मिळते ते माहिती पाहिजे, आणि अजून काय वेगवेगळी गोष्टी जे समोर अजून आले नाहीत. जेव्हा ते समोर येतील आपल्या सगळ्यांना ते तिथं कळेल. आणि परत मी तुम्हाला सांगतोय, पुढच्या आठवड्यात माझी पत्रकार परिषद आहे, त्याच्यात मी बाकीचे सगळेच गोष्टी असतील नाहीतर माझ्या मनातले काय विचार असतील मी तिथं मांडतो. सोमवारी तुमची पत्रकार परिषद होणार होती, परंतु तुम्ही पुढे ढकलली पत्रकार परिषद. तुमच्यावरती दबाव आहे का? कारण की माझ्यावरती कोणाचाच दबाव नाहीये. आज जसं मी पिंकी मालींच्या कुटुंबाला भेटायला आलोय, मला पण स्वतःला अजून काय माहिती पाहिजे. कारण सगळ्यांच्या समोर येऊन नुसतं काय गोष्टी बोलून तिथं फायदा नाही. आपल्याला सगळी खरी माहिती पाहिजे आणि सगळ्यांच्या समोर तथ्य यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी, आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाहीये. आम्ही दादांचे विचारांचे, आणि आम्हाला वाटलं जर दादा असले असते आणि जर त्यांना काय थोडी माहिती मिळाली असती तर त्यांनी पत्रकार परिषद घेतलीच नसती. त्यांनी पूर्ण माहिती घेऊनच ती पत्रकार परिषद घेतली असती. तसंच माझे विचार आहे. परंतु व्हीके सिंग जबाबाला येतात, परंतु ज्या VSR कंपनीची फक्त 4 विमानं ग्राउंड केली जातात. VSR कंपनीच्या बाबतीत अनेक हलगर्जीपणा आहे. आता त्या कंपनीची विमानं स्वतः मुख्यमंत्री देखील वापरतात आहेत. तुमच्या मातोश्री अर्थात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील नाशिकला त्याच विमानाने प्रवास. त्या दिवशी मला माहिती ते झालं. मी सुनेत्रा बहिणींशी बोललो, ते बोलले की माझा दौरा
ऑफिसमधनं तयार झाला आणि त्यात त्यांना कळालं की त्यांना सीएम साहेबांवर बरोबर प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी तिथं तपास कसा केला नाही. हे माझ्या जेव्हा कानावरती आलं, मी स्वतःच आपल्या बहिणींच्या ऑफिसमधल्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बोललो की ह्याच्या पुढे जरी पुढचे काय विमानांचे प्रवास असतील ते VSRच्या कंपनी कधीच होऊ शक्य नाही आणि ते होणार नाही. परंतु एवढी दिरंगाई का केली जाते? तपास सीबीआय कडे द्यावा स्लो म्हणून चाललाय का असं वाटतंय आपल्याला की तपास स्लो चालला आहे? कारण सीआयडी कडे तपास आहे, तुम्ही सीबीआयची मागणी केली आहे, त्याचाही अजून पाठपुरावा होत नाहीये. तर बघा, तुम्ही मला आज जे प्रश्न विचारताय तेच पत्रकार परिषदमध्ये पण विचारतील, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय पुढच्या आठवड्यापर्यंत थोडं थांबा. बाकीची सगळी तुमच्याकडे माहिती 42 संपूर्ण 45 आमदारांचं तुमच्याकडे संख्याबळ आहे. तुमचे सातत्यानं आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात, सीबीआयची तपासणी व्हावी, परंतु सीबीआयची तपासणी का होऊ देत नाही? एकीकडे सीआयडीचा तपास रखडलेला आहे. सीआयडी म्हणते की आम्ही एआयबीच्या रिपोर्ट्सवरून पुढची तपासणी करू. एआयबीचा जो काही रिपोर्ट आला त्याच्यामध्ये देखील अनेक प्रश्न आहेत. बारामतीला जिल्हा घोषित केला. बारामती आम्हाला पण वाटतं सीबीआय इन्क्वायरी व्हायला पाहिजे.